राज्यातील सर्वच पक्ष घराणेशाहीवरती टीका करतात. अर्थात सर्वच पक्ष इतर पक्षातील घराणेशाहीवरती टीका करताना त्यांच्या पक्षात नेमकं काय चाललं याकडे दुर्लक्ष करत असतात. महापालिका निवडणुकीत तर घराणेशाहीने उच्चांक केलाय. महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी त्यांचे अर्ज दाखल केले. मुंबईत सर्वच पक्षाच्या उमेदवारांच्या याद्यांवर घराणेशाहीचा ठसा पाहायला मिळतोय. भाजपनं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर, वहिनी हर्षिता नार्वेकर आणि चुलत बहीण गौरवी शिवलकर नार्वेकर या तिघांना उमेदवारी दिली आहे. मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष राज पुरोहित यांचा मुलगा आकाश पुरोहितला प्रभाग क्रमांक 221 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. माजी खासदार किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्याला प्रभाग क्रमांक 107 मधून उमेदवारी मिळाली. तर माजी आमदार सुरेश गंभीर यांची मुलगी शीतल गंभीर देसाईंना प्रभाग क्रमांक 190 मधून तिकीट मिळालंय. पुण्यात भाजपचे स्वर्गीय नेते गिरीश बापट यांची सून स्पर्धा बापट यांना तिकीट देण्यात आलंय. भाजपच्या स्वर्गीय नेत्या मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळकला उमेदवारी देण्यात आली आहे. केवळ एका कुटुंबाचे असल्यामुळे कोण तिकीट देत नाही. काम 15 वर्ष यांनी केलं आहे. इकडे लोकांचे प्रश्न सोडवले आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये घरोघरी नळ दिली आहेत. इकडे रस्ते बनवले आहेत. मूलभूत सुविधा दिलेल्या आहेत आणि 5च्या 5 वर्ष लोकांमध्ये राहून त्यांची सेवा केली आहे, म्हणून त्यांना संधी दिली गेली. शिंदेची शिवसेनाही घराणेशाहीत मागे नसल्याचं पाहायला मिळतंय. माजी आमदार सदा सरवणकर यांची मुलगी प्रिया सरवणकर गुरव आणि मुलगा समाधान सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आपली परिसरातले जे नागरिक आहेत, मतदार आहेत, ते तरुण चेहरा म्हणून मला स्वतःला त्यांनीच म्हणजे ह्याच्यात तुम्ही या ताई आणि लवकर आमचे मार्ग आहे, जे प्रश्न आहेत ते मार्गी लावा. लोकांकडनंच आज मला या गोष्टीच्या त्यांच्याकडनंच सांगणं येतं आहे की ताई तुम्ही उभ्या राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. कारण की विशाखाताई 8-10 वर्ष आम्हाला कुठेही दिसल्या नाही. ठाकरेंच्या शिवसेनेनेही नेत्यांच्या आग्रहावरून त्यांच्या घरात उमेदवारी दिली आहे. खासदार संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी महापौर आणि आमदार सुनील प्रभूंचे चिरंजीव अंकित प्रभूला उमेदवारी मिळाली आहे. आमदार सुनील शिंदेंचा भाऊ निशिकांत शिंदेंना उमेदवारी देण्यात आली आहे. वर्सोव्याचे आमदार हारून खान यांची मुलगी सबा खान, माजी खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश राऊतला तिकीट मिळालंय. दिवंगत आमदार श्रीकांत सरमळकर यांचे जावई हरिशास्त्री, माजी आमदार प्रकाश फातर्फेकर यांची मुलगी सुप्रदा फातर्फेकर, आमदार मनोज जामसुदकर यांची पत्नी सोनम जामसुदकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माजी आमदार अशोक धात्रक यांचा मुलगा अजिंक्य धात्रक आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा सौरव घोसाळकरलाही निवडणुकीचं तिकीट मिळालंय. राष्ट्रवादी काँग्रेसनं माजी मंत्री नवाब मलिक यांच्या घरात 3 जणांना तिकीटाचं वाटप केलंय. मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक, बहीण सईदा खान आणि सून बुशरा मलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वर्षानुवर्ष काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करत सर्व पक्षांनी घराणेशाहीला उचलून धरलंय, तर काँग्रेसनंही घराणेशाही सोडली नसल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेसनं माजी मंत्री आणि आमदार असलम शेख यांचा मुलगा हैदर शेखला आणि राज्यसभा सदस्य चंद्रकांत हंडोरे यांची कन्या प्रज्योती हंडोरेंना उमेदवारी दिली आहे. राजकीय घराणेशाहीच्या नावानं आक्रमक पवित्रा घेणाऱ्या राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना राजकीय नेत्याच्या नातेवाईकांना प्राधान्य दिलं. एकंदरीत इलेक्टिव्ह मेरिटच्या निकषामुळे नेत्यांच्या घरात उमेदवारी जात असल्यानं सामान्य कार्यकर्त्यांना सतरंजा उचलाव्या लागणार आहेत. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.